नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला कदाचित थोडा तांत्रिक वाटेल, पण प्रत्यक्षात तो पृथ्वीवरच्या सर्वात यशस्वी सर्वायव्हर्सची म्हणजे टिकून राहिलेल्या वनस्पतींची गोष्ट आहे. आज आपण स्पर्मॅटोफाइट्स म्हणजेच बीजधारी वनस्पतींच्या आश्चर्यकारक जगात डोकावणार आहोत. पृथ्वीवर वनस्पतींची उत्क्रांती कशी झाली आणि आज आपल्या सभोवताली दिसणारी हिरवळ इतकी यशस्वी कशी ठरली हे आपण पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने तर हा विषय अगदी हाय यील्ड आहे. चला तर मग वेळ न दवडता थेट विषयालाच हात घालूया. आजचा आपला अजेंडा अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. आपण 5 टप्प्यात ही माहिती घेणार आहोत. 1. स्पर्मॅटोफाइट्सचा उदय कसा झाला. 2. जिम्नोस्पर्म्स म्हणजे अनावृतबीजी वनस्पती. 3. एंजिओस्पर्म्स ज्याला आपण आवृतबीजी म्हणतो. 4. या दोन्ही गटांची एक जोरदार सविस्तर तुलना. आणि शेवटी 5. परीक्षेच्या दृष्टीने काही मस्ट नो म्हणजेच अत्यंत महत्त्वाचे मुद्दे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, स्पर्मॅटोफाइट्सचा उदय. स्पर्मॅटोफाइट्स नाव थोडं जड वाटतंय ना, पण काळजी करू नका, याचा अर्थ खूप सोपा आहे. हा वनस्पती सृष्टीतील सर्वात ॲडव्हान्स्ड किंवा प्रगत गट मानला जातो. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यांच्यात असलेली संवहनी ऊती किंवा वॅस्क्युलर टिश्यूज आणि दुसरा म्हणजे बियांची निर्मिती. या बियांमध्ये एक छोटासा भ्रूण आणि त्याच्या वाढीसाठी साठवून ठेवलेलं अन्न असतं. आता विचार करा, बिया आणि हे प्रगत प्लंबिंग नेटवर्क म्हणजेच संवहनी ऊती या एका अफलातून कॉम्बिनेशनमुळेच या वनस्पतींना कोरड्या जमिनीवर स्वतःचं निर्विवाद वर्चस्व निर्माण करणं शक्य झालं. पाण्याचा अभाव असलेल्या ठिकाणीही तग धरून राहण्याची ताकद त्यांना यातूनच मिळाली. आता वळूया भाग 2 कडे. जिम्नोस्पर्म्स अनावृत्तबीजी म्हणजेच उघड्या बिया असलेल्या वनस्पती. हे निसर्गातले खऱ्या अर्थाने जुने आणि कणखर योद्धे आहेत. विज्ञानातले शब्द कधीकधी खूप कठीण वाटतात नाही का, पण त्यांची फोड केली की सगळं एकदम क्लिअर होतं. जिम्नोस्पर्म हा शब्द ग्रीक भाषेतून आलाय. यात जिम्नोज म्हणजे नग्न किंवा उघडे आणि स्पर्मा म्हणजे बीज. थोडक्यात सांगायचं तर अशा वनस्पती ज्यांच्या बिया अगदी उघड्या असतात, त्या कोणत्याही फळाच्या आत सुरक्षितपणे झाकलेल्या नसतात. हे अतिशय साधे पण अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे जे या गटाची खरी ओळख आहे. आता यांची जगण्याची स्टाईल थोडी वेगळी आहे. यांच्यात फुले खरं तर फुले नसताच, त्याऐवजी त्यांच्यात कोन्स असतात, ज्यांना आपण शास्त्रीय भाषेत स्ट्रोबिली म्हणतो. दुसरा म्हणजे यांचं परागीभवन किंवा पॉलिनेशन जवळजवळ पूर्णपणे वाऱ्यामार्फत होतं, ज्याला ॲनिमोफिली असं म्हणतात. ह्या वनस्पती सहसा बहुवार्षिक, लाकडी आणि कायम हिरव्यागार म्हणजेच सदाहरित असतात. आणि सर्वात भन्नाट गोष्ट म्हणजे कोरड्या किंवा थंड वातावरणात पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी यांच्या पानांचा आकार अगदी सुईसारखा झालेला असतो. म्हणजे बघा, निसर्गाने यांना जगण्यासाठी किती भारी सर्व्हायव्हल मेकॅनिझम दिलाय. पण उत्क्रांतीच्या या टप्प्यावर काही तांत्रिक मर्यादा होत्याच. जिम्नोस्पर्म्सच्या संवहनी ऊतींमध्ये म्हणजे त्यांच्या ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये काही कमतरता आहेत. त्यांच्या जायलेममध्ये वेसल्स नसतात, फक्त निटोफाइट्स नावाचा एक गट याला अपवाद आहे. तसंच त्यांच्या फ्लोएममध्ये कंपॅनियन सेल्सही नसतात. जल आणि अन्नवहनाच्या तंत्रज्ञानातील हीच ती मर्यादा आहे जी त्यांना नंतरच्या काळात उत्क्रांत झालेल्या वनस्पतींपेक्षा थोडं मागे ठेवते. आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. जिंकोगो बिलोबा या वनस्पतीला चक्क लिव्हिंग फॉसिल म्हणजेच जिवंत जीवाश्म म्हटलं जातं. सायकस आणि जिंकोगो बिलोबा यांसारख्या वनस्पती लाखो वर्षांपासून पृथ्वीवर अगदी ताठ मानेने उभ्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्यात फारसा बदलही झालेला नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य विज्ञानाच्या पेपरमध्ये यावर हमखास प्रश्न असतो, त्यामुळे जिंकोगो बिलोबा हे नाव अजिबात विसरू नका. चला आता भाग 3 कडे जाऊया. अँजिओस्पर्म्स आवृत्तबीजी वनस्पती. हे वनस्पती सृष्टीतील खरे इनोव्हेटर्स किंवा गेम चेंजर्स आहेत. अँजिओस्पर्म्सनी उत्क्रांतीच्या बाबतीत स्वतःला पूर्णपणे अपग्रेड केलंय. या वनस्पतींमध्ये बिया ओव्हरी म्हणजेच अंडाशयाच्या आत सुरक्षितपणे विकसित होतात आणि याच अंडाशयाचं नंतर फळात रूपांतर होतं. यांचं सर्वात युनिक वैशिष्ट्य म्हणजे डबल फर्टिलायझेशन किंवा द्विफलन. इथे 2 फलन प्रक्रिया एकाच वेळी घडतात, अगदी बाय वन गेट वन सारखा प्रकार. शिवाय मगाशी जिम्नोस्पर्म्समध्ये आपण ज्या संवहनी ऊतींच्या मर्यादा पाहिल्या त्या इथे पूर्णपणे दूर झाल्या आहेत. यांचा जायलेम आणि फ्लोएम अत्यंत प्रगत असतो, ज्यात वेसल्स आणि कंपॅनियन सेल्स दोन्ही असतात. आणि हो, यांचं परागीभवन केवळ वाऱ्यावर अवलंबून नाही, ते पाणी, कीटक किंवा प्राण्यांमार्फतही तितक्याच प्रभावीपणे होतं. आता या एंजिओस्पर्म्सचेही 2 मुख्य गट पडतात, मोनोकॉट्स आणि डायकॉट्स. सोप्या भाषेत सांगायचं तर एकदल आणि द्विदल वनस्पती. मोनोकॉट्समध्ये बियांमध्ये एकच दल असतं, पानांच्या शिरा समांतर असतात आणि त्यांची मुळं तंतुमय असतात.
गहू, तांदूळ आणि बांबू ही याची उत्तम उदाहरणे. दुसरीकडे आहेत डायकॉट्स. यांच्या बियांमध्ये 2 दले असतात. पानांच्या शिरा जाळीदार असतात आणि त्यांचं मूळ हे मुख्य मूळ म्हणजेच टॅपरूट असतं. आंबा, सूर्यफूल किंवा कडुनिंब आठवण बघा, ते सगळे डायकॉट्स आहेत. ही समोरासमोर केलेली तुलना लक्षात ठेवली की तुमचा खूप मोठा अभ्यास असाच कव्हर होईल. भाग 4. आता वेळ आली आहे एका फायनल शोडाऊनची. सविस्तर तुलना अनावृत्तबीजी विरुद्ध आवृत्तबीजी. हा जो तक्ता आहे ना, तो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी अगदी गोल्ड माइन आहे. यात संपूर्ण विषयाचं सार सामावलेलं आहे. एकदा झटपट उजळणी करूया. बिया जिम्नोस्पर्म्समध्ये उघड्या तर एंजिओस्पर्म्समध्ये फळाने झाकलेल्या. फुले जिम्नोस्पर्म्समध्ये नसतात, तेथे कोंड असतात, तर एंजिओस्पर्म्सचे मुख्य वैशिष्ट्यच फुले आहेत. ट्रान्सपोर्ट सिस्टम झायलम वेसल्स आणि फ्लोएम कंपॅनियन सेल्स जिम्नोस्पर्म्समध्ये नसतात, पण एंजिओस्पर्म्समध्ये ते फुल प्रूफ आणि विकसित असतात. आणि सर्वात शेवटी फलन जिम्नोस्पर्म्समध्ये सिंगल तर एंजिओस्पर्म्समध्ये डबल फर्टिलायझेशन. हे एवढे पॉइंट्स मनात पक्के कोरूनच ठेवा. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेसाठीचे काही हाय यील्ड टेकअवेज. वनस्पतींच्या उत्क्रांतीचा हा एक विलक्षण प्रवास आपण 3 सोप्या टप्प्यांत समजून घेऊया. स्टेप 1. सुरुवातीला ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स सारख्या वनस्पतींच्या फलनासाठी पाण्याची खूप गरज होती. पाण्याशिवाय त्यांचं पानही हलत नसे. पण त्यानंतर आली स्टेप 2, सायफोनोगॅमी. आणि खरं सांगायचं तर हीच ती खरी क्रांती होती. यात एक परागनलिका तयार झाली, जिच्या माध्यमातून पुयुग्मक म्हणजेच मेल गॅमेट थेट अंड्यापर्यंत सुरक्षितपणे पोचू लागला. एक प्रकारची थेट पाईपलाईनच. आणि याच मास्टरस्ट्रोकचा परिणाम म्हणजे स्टेप 3, जिथे स्पर्मॅटोफाइट्स या बीजधारी वनस्पतींनी पाण्यावरचं अवलंबित्व फेकून दिलं आणि संपूर्ण कोरड्या जमिनीवर आपलं साम्राज्यच प्रस्थापित केलं. हे सगळं विज्ञानाच्या दृष्टीने भारीच आहे, पण याचं आपल्या रोजच्या जीवनात काय महत्त्व आहे? तर हे पहा, जिम्नोस्पर्म्स जसं की पायनसचं झाड हे प्रामुख्याने इमारती लाकूड आणि रेझिन किंवा टर्पेंटाईन मिळवण्याचे प्रचंड मोठे स्रोत आहेत. त्यांचं व्यावसायिक मूल्य खूप मोठं आहे. पण दुसरीकडे अँजिओस्पर्म्स हे तर चक्क आपल्या अस्तित्वाचा पाया आहेत, कारण मानवी आहारातील जवळजवळ सर्व अन्नपिके याच गटातून येतात. आपण रोज खात असलेलं धान्य, फळे, भाज्या ही सर्व अँजिओस्पर्म्सचीच देणगी आहे. आता हे विश्लेषण संपवताना जाता जाता एका प्रश्नावर नक्की विचार करा. जर आपली मानवी संस्कृती अन्नासाठी जवळजवळ संपूर्णपणे अँजिओस्पर्म्सवर अवलंबून असेल आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही तेच जास्त ॲडव्हान्स्ड असतील, तर मग हे प्राचीन जुने जिम्नोस्पर्म्स आजही जिवंत जीवाश्म म्हणून इतक्या चिवटपणे कसे टिकून राहिले आहेत? त्यांच्यात अशी कोणती नैसर्गिक जादू आहे जिने त्यांना काळाच्या एवढ्या मोठ्या ओघात नष्ट होण्यापासून वाचवलं आहे? या प्रश्नाचा विचार नक्की करा. वनस्पती सृष्टीचं हे गूढ जितकं सोडवावं तितकं ते अधिक रंजक होत जातं. आजचं हे सविस्तर विश्लेषण आपण इथेच थांबूया. आशा आहे की बीजधारी वनस्पतींची ही संकल्पना आता तुम्हाला अगदी स्पष्ट झाली असेल. धन्यवाद.